व्यथा बायकोची तिची काय चूक होती. एक हृदयस्पर्शी कथा. अहो मी वेडी नाही हो, मला सोडून द्या. घरी माझ्या 2 लहान मुली आहेत. मी खरं सांगते, मी नाही वेडी. निकिता अगदी हात जोडून त्या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना सांगत होती, पण तिचे कोणी ऐकून घेत नव्हते. एक जण म्हणाला, ओ बाई, इथे येणारा प्रत्येक पेशंट असंच म्हणतो, चला उगाच आमचा वेळ घालवू नका. त्यांचा हा गोंधळ आत केबिनमध्ये बसलेल्या डॉक्टर विभाला ऐकू आला. तशी ती बाहेर कॉरिडॉरमध्ये आली. तिने पाहिले हॉस्पिटलचे वॉर्ड बॉय आणि आया एका बाईला रूमकडे नेत होते, पण ती बाई त्यांना विनवणी करत होती. माझं ऐका, मी वेडी नाही हो, असं ती बोलत होती. विभा म्हणाली, थांबा सगळेजण, तुम्ही जा सगळे, मी बघते. ती बाई विभाजवळ आली, म्हणाली, डॉक्टर, मी वेडी नाही आहे, मी एक शिक्षिका आहे. विभा म्हणाली, तुम्ही शांत व्हा आणि चला माझ्या केबिनमध्ये जाऊन आपण बोलू. विभाला ही बाई कुठेतरी खरे बोलत आहे असे वाटत होते. चेहऱ्यावरून चांगली सुशिक्षित वाटत होती. अंगावर बऱ्यापैकी साडी होती. विभा तिला घेऊन आपल्या केबिनमध्ये आली. इथे बसा तुम्ही खुर्चीवर. ती बाई बसली. मग तिच्या समोर विभा बसली. विभाने तिला टेबलवरचा पाण्याचा ग्लास दिला. तिला पाण्याची गरज होती. तिने एका दमात ते पाणी पिऊन टाकले. विभाने बोलायला सुरुवात केली, मी डॉक्टर विभा, या मेंटल हॉस्पिटलमध्ये मी मानसोपचार तज्ज्ञ आहे. तुम्हाला पाहून असे वाटत नाही की तुम्ही वेडे आहात किंवा मानसिक रुग्ण आहात. हो डॉक्टर, मी वेडी नाही. माझ्या नवऱ्याने मुद्दाम खोटे सांगून तुमच्या हॉस्पिटलमध्ये कळवले की मी वेडी आहे. मला वेड्याचे झटके येतात. मला ताबडतोब घेऊन जा. असे? ओहो, असे का सांगितले तुमच्या नवऱ्याने? डॉक्टर, तुम्हाला ऐकायची आहे का माझी कथा? हो सांगा. का आणि कशा आलात तुम्ही इथे? मग निकिता बोलू लागली, डॉक्टर, मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगी. आई वडील, मी, एक बहीण आणि 2 भाऊ. मी सगळ्यात मोठी मुलगी. जमिनीचा छोटा तुकडा. त्यावर आईबाबांनी कसे तरी कष्ट करून आम्हाला मोठे केले. मी D.Ed केले आणि जिल्हा परिषदच्या शाळेत नोकरी करू लागले. तेव्हाच माझे लग्न जमले शेजारच्या गावातील मनोज कदम यांच्याशी. ते गावातील मातब्बर कुटुंब. त्यांच्या गावात दरारा पण जास्तच. माझ्या आईवडिलांना वाटले की माझे रूप, नोकरी बघून ते लग्नाला तयार झाले. तेव्हा आपल्या मुलीचे चांगलेच झाले. इतके श्रीमंत घर मिळाले. मनोजही दिसायला छान होता. आमचे लग्न झाले. मी माझ्या सासरच्या गावी शाळेत नोकरी करावी त्याला अडकाठी नव्हती. सुरुवातीला सगळं छान मजेत नव्या नवलाईत दिवस चालले होते. मीही आनंदात होते. सासरी सासू सासरे, मोठे दीर जाऊ, त्यांची मुलं असा मोठा परिवार होता. काही महिन्यानंतर मला जाणवू लागले की घरात सगळं काही सासू म्हणेल तसेच केले जाते. सुनांना तिथे काही किंमत नव्हती. एक दिवस जावेच्या खोलीमधून भांडणाचा आवाज येत होता. मी सकाळी जावेला विचारले, का भांडण चालले होते तुमच्यात? तसे जाऊबाई रडू लागली. म्हणाली, तुझ्या धीराचे म्हणजे तिच्या नवऱ्याचे बाहेर एका बाईसोबत संबंध आहेत. त्याचा जाब मी विचारत होते, तर उलट मलाच मारले खूप. मग तुम्ही आईला सांगा ना हे सगळं. त्यांना सगळं माहीत आहे ना. त्या मुलाचीच बाजू घेतात आणि माहेरी माझं ऐकून घेणारं कोणी नाही. त्यामुळे हे घर सोडून जाऊ शकत नाही. सगळं सहन करत राहायचे. निकिताला तिच्या जावेबद्दल वाईट वाटले, पण तीही यात काहीही करू शकत नव्हती. रात्री मनोज घरी आला. 2 भाऊ त्यांच्या शेतावर लक्ष ठेवायला कामगारांकडून काम करून घ्यायला जात असत. भरपूर पैसा होता. तिने मनोजकडे त्याच्या भावाबद्दल तक्रार केली. तसा तो भडकला. हे बघ, आम्ही भाऊ काय करतो, कुठे जातो, हे तुला सांगायला आम्ही बांधील नाही. माझ्या भावाबद्दल काही एक ऐकून घेणार नाही मी. त्यामुळे मग निकिता गप्प बसली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच मनोज घरी आला. तो पूर्ण दारूच्या नशेत होता. निकिता दुपारीच शाळेतून घरी येत असे. अहो काय हे, तुम्ही पिऊन आलात? तसा त्याने तिच्या मानेला घट्ट पकडत म्हणाला, तुझ्या बापाच्या पैशाने नाही पिऊन आलो. आमच्याकडे गडगंज पैसा आहे. काल काय बोलली तू माझ्या भावाबद्दल? माझा भाऊ बाहेर लफडी करतो. तिला मानेला दुखत होते. सोडा मला, मान दुखते माझी.
पण मनोजने तिला जोरात धक्का दिला. ती बेडवर पडली. तसा त्याने आपला बेल्ट काढून तिला मारायला सुरुवात केली. ती रडत हात जोडत होती, पण दारूच्या अंमलाखाली त्याला काही समजत नव्हते. मारून त्याचे मन भरले. तिचे अंग अंग ठणकत होते. मग त्याने तिचा साडीचा पदर बाजूला केला आणि तिच्या अंगावर आला. स्वतःची भूक भागूनच तो बाजूला झाला. निकिता रडत होती. तसेच उठून तिने साडी नीट केली. बाथरूममध्ये जाऊन खूप रडली. मग चेहरा पाण्याने धुवून बाहेर आली. स्वयंपाक घरात आली. तिची जाऊ काम करत होती. निकिताकडे बघूनच ती समजून गेली की काय झाले असेल. ती म्हणाली, निकिता, इथे असंच आहे सगळं. मी सहन करते तसं तुलाही करावे लागणार. पण एक जमेची बाजू तुझ्याकडे आहे की तू नोकरी करतेस. निकिता काहीच बोलली नाही. निमूटपणे काम करत राहिली. असेच आता रोज घडत होते. मनोज रोज पिऊन यायचा. मग पाशवीपणे तिच्यावर अत्याचार करायचा. त्यात त्याला असुरी आनंद मिळायचा. हो, नवऱ्याने केलेला समाजमान्य अत्याचार. मुळात त्याच्या घरी हे संस्कार नव्हते की स्त्रीला सन्मान द्यावा, तिचा आदर करावा. काही महिन्यांनी निकिताला दिवस गेले आणि तिला मुलगी झाली. मुलगी झाली म्हणून परत तिच्या त्रासात वाढ झाली. तीही गप्प राहून सहन करत होती. कारण माहेरी बहीण भाऊ यांचे लग्न व्हायचे होते. तिच्या लग्नाला नुकतेच 2 वर्ष झाले होते. आईलाही ती काही सांगत नसे. मुलीला मी काही सांभाळायची नाही असे सासूने सांगितले. त्यामुळे निकिताला नोकरीवर पाणी सोडावे लागले. घरकाम, मुलीला बघणे आणि मनोजचा अत्याचार सहन करणे इतकंच तिचं आयुष्य बनले होते. मुलगी 4 वर्षाची झाली. निकिताला परत दिवस गेले. ती मनातून देवाला विनवणी करत होती की यावेळेस मुलगा होऊ दे, निदान माझा थोडा त्रास कमी होईल. पण तिचे दुर्दैव, परत तिला मुलगी झाली. सासू तिला त्रास देऊ लागली. नवरा दुसऱ्या खोलीत झोपू लागला. तिने याबद्दल विचारले तसा तो भडकला. म्हणाला, तुझ्यात इंटरेस्ट नाही राहिला मला. 2 मुलींना जन्माला घालणारी तू. अहो, पण यात माझी काय चूक? मग काय माझी चूक आहे? अहो, तुम्हाला माहीत असेलच की मुलाचे गुणसूत्र पुरुषाकडे असतात. ती असे म्हणताच तो अजून भडकला. तिच्या केसांना धरून बोलला, मला शहाणपणा शिकवतेस काय? आणि तिला ढकलून दिले. ती भिंतीला जाऊन धडकली. तो रूम बाहेर पडला. आता तो फक्त तिच्या चुका काढायचा आणि तिला मारायचा. त्यात कधीतरी मग स्वतःच्या शरीराची भूक भागवायचा. पण तिला हवे असणारे नवऱ्याचे प्रेम, आपुलकी, माया, काळजी हे काहीही तिच्या नशिबी नव्हते. अलीकडे तिच्या कानावर गोष्टी येऊ लागल्या. मनोजने एका विधवा बाईसोबत संबंध आहेत. त्या बाईच्या घरी जाता येता गावातील लोकांनी पाहिले होते. पण त्याच्याबद्दल बोलणार कोण? कारण गावात त्याचा दरारा होता. निकिता याबाबत त्याला काही विचारू शकत नव्हती. तिच्या लग्नाला आता 12 वर्ष झाली होती. मोठी मुलगी 10 आणि छोटी 8 वर्षाची होती. निकिता हळूहळू डिप्रेशनमध्ये जाऊ लागली. ती नीट खात पीत नसे. मुलींकडे तेवढं लक्ष देत होती. मनोज मुलींशीही नीट बोलत नसे. बाप म्हणून तो त्याचं प्रेमही मुलींना देत नसे. एक दिवस मनोज घरी आला. तो त्या बाईला सोबत घेऊनच आईला म्हणाला, ही तुझी सून, आम्ही लग्न करून आलो आहोत. हे ऐकून निकिताच्या पायाखालची जमीनच सरकली. ती खोलीत जाऊन खूप रडली. आपल्या नशिबाला दोष देत राहिली. आता तर ती अजूनच खचली. मनोज मुद्दाम निकितासमोर त्या बाईशी लगट करायचा. ते दोघे मोठमोठ्याने बोलायचे, हसायचे. निकिताला ते सहन होत नसे. मग तिला नैराश्याचे झटके येऊ लागले. तिच्यावर उपचार कोण करणार हा मोठा प्रश्न होता. तिथे तिच्यासाठी कोणी पैसे खर्च करणारे नव्हते. सासू सासरे स्वभावाने सारखेच होते. कोणाकडे दाद मागणार ती? एकदा रात्री तिच्या खोलीचे दार कोणीतरी वाजवत होते. ती उठली. तिला वाटले जाऊबाई असतील म्हणून तिने दार उघडले. तसे तिचा मोठा दीर पटकन खोलीत शिरला आणि त्याने कडी घातली. ती भांबावून गेली. तुम्ही का आला तिथे? काय पाहिजे तुम्हाला? भीत भीत तिने विचारले. तसा तिचा दीर तिच्या जवळ आला. म्हणाला, मी सांगतो तसे कर, नाहीतर आता सगळ्यांना आवाज देतो आणि तू मला तुझ्या रूममध्ये बोलवलेस, तू बदफेली आहेस असे सांगेन. निकिता हात जोडून त्याला बाहेर जाण्यासाठी सांगत होती.
पण तो ऐकत नव्हता. म्हणाला, तू मला आवडतेस, आपण लग्न करू. तसेही मनोजने दुसरे लग्न केलेस. मी तुला सगळं सुख देईन. नका हो असे काही बोलू, मी पाय धरते, ती म्हणाली. पण त्याच्या अंगात आता वासनेचा राक्षस शिरला होता. आवाज नको करू, पोरी उठून बसतील. मला काही नाही, तुझा तमाशा होईल. त्याने डिम लाईट बंद केली आणि निकितावर जबरदस्ती केली. आता हे रोजच होऊ लागले. ती निमूटपणे त्रास सहन करत होती, कारण घराबाहेर पडायला तिला परवानगी नव्हती. आता तिला नैराश्याचे झटके जास्तच आणि सारखे येऊ लागले. मनोजच्या नवीन बायकोने त्याला सांगितले की तिला आता वेड लागले. ठार वेडी झाली, तिला घरात नको ठेवूस. मनोजला ते पटले आणि त्याने मेंटल हॉस्पिटलमध्ये तिचे नाव नोंदवले. तिला वेड्याचे झटके येतात असे सांगितले. तिच्यापासून घरच्यांना मुलींना त्रास होतो. एका डॉक्टरकडून खोटे तिच्या नावचे रिपोर्ट आणले की तिला वेड लागले आहे, तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे. या आधारावर तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे असे सांगितले. मग एक दिवस मेंटल हॉस्पिटलचे लोक मनोजच्या घरी आले. ती रडत होती, मुली रडत होत्या, पण मनोज ऐकणारा नव्हता. तिने खूप हात जोडले, त्याचे पाय धरले, पण तो बदला नाही, कारण त्याला आता ती नको होती. निकिता म्हणाली, मी जाते या लोकांसोबत, पण माझ्या मुलींना माझ्या माहेरी सोडा, अशी तिने विनंती केली. तेवढे मनोजने मान्य केले. त्याला त्या मुलींची जबाबदारी नकोच होती. मग निकिताला ते लोक इथे मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. आपली कहाणी डॉक्टर विभाला सांगून ती रडत राहिली. आजही स्त्री अत्याचार संपले नाहीत. मनोज सारखे नराधम आजही मोकाट फिरत आहेत. यांना वेळीच नाही ठेचले तर असे अनेक मनोज राजरोसपणे या समाजात फिरत राहतील, असा विचार विभा करत होती. ती निकिताला म्हणाली, हे बघ निकिता, तू जर मला मदत केलीस तर मी तुला नक्की न्याय मिळवून देईल. डॉक्टर, मी कशी तुम्हाला मदत करणार? आणि तो खूप पैसेवाला आहे. माझा त्याच्यासमोर निभाव नाही लागणार. निकिता, तू नको काळजी करू. माझ्या ओळखीचे आहेत काही NGOचे लोक, आपण त्यांची मदत घेऊ. पण तुझी तयारी आहे का मनोजला धडा शिकवण्याची? हो मॅम, त्याने मला आयुष्यातून उठवले. हाल केले त्याला मी सोडणार नाही. गुड, चल मग मी तुला तुझ्या आईवडिलांकडे सोडते. तुझ्या नोकरीचेही बघते. तू आता काळजी करू नको. खूप खूप आभार मॅडम, निकिताने हात जोडले. डॉक्टर विभा निकिताला घेऊन तिच्या माहेरी आली. आई पाहताच निकिताच्या मुली पळत येऊन तिला बिलगल्या. विभाने निकिताबाबत जे घडले ते सगळं तिच्या आईवडिलांना, भाऊ बहिणींना सांगितले. त्यांनाही खूप राग आला मनोजचा. निकिताचा भाऊ म्हणाला, डॉक्टर, तुम्ही जी आम्हाला मदत करत आहात त्याची परतफेड नाही होऊ शकत. मनोज सारख्या राक्षसाला वेळीच ठेचणे गरजेचे आहे आणि मी एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीवर होणारा अन्याय कसा सहन करू? म्हणूनच मी निकिताला मदत करायचे ठरवले. इतकं बोलून विभा निघून आली. निकिताला न्याय कसा मिळवून देता येईल हाच विचार करत ती घरी आली. एक निकिता खरोखरच वेडी होण्यापासून वाचली हे समाधान जास्त होते. कथा आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब